विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 9th जॉमेट्री मधला चॅप्टर नंबर 4 पाहणार आहोत, दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. तर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल मध्ये काय असतं की आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा असतो की ज्यामध्ये एक बेस साइड दिलेली असते, एक अँगल दिलेला असतो आणि उरलेल्या दोन रिमेनिंग साइडची ऍडिशन दिलेली असते. तर आपण काय करू, डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 4.1 स्टार्ट करू. दॅट इज क्वेश्चन नंबर 1. Construct triangle PQR. Construct triangle PQR where QR equal to 4.2, angle Q equal to 40 degree and PQ plus PR equal to 8.5. त्याच्यामध्ये गिवन काय असतंय की ट्रायंगल PQR आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ज्यामध्ये बेस साइड दिलेली आहे 4.2, एक अँगल दिलेला आहे 40 डिग्री आणि दोन साइड्सची ऍडिशन दिलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल कधी पण लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं, आधी एक रफ डायग्राम काढायची की एक QR साइड काढली, दॅट इज 4.2. त्यानंतर अँगल किती आहे, 40 डिग्री आहे. आणि आता ह्या दोन्ही मध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे, P पॉइंट. म्हणजे ह्या दोन साइडची रिमेनिंग दोन साइडची काय दिलेली आहे, ऍडिशन दिलेली आहे. दॅट इज हे किती घ्यायचं आपण, 8.5 घ्यायचं. आणि 8.5 घेतल्याच्या नंतर आता दोघांची ऍडिशन म्हणजे हा इथे कुठेतरी P पॉइंट असेल, म्हणजे PQ प्लस PR. समजा ही जर लेंथ आपण अशी स्ट्रेट केली तर मग हे किती येणार आहे, 8.5. ते कन्स्ट्रक्ट कसं करायचं, फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, बेस साइड काढायची, दॅट इज 4.2. स्केल घ्यायचं, स्केलनी QR किती घ्यायचं, 4.2. त्यानंतर प्रोटेक्टर मध्ये तुम्हाला प्रोटेक्टर घ्यायचं, इथं ठेवायचा आणि 40 डिग्रीचा अँगल काढायचा. समजा असं मी काढला 40 डिग्रीचा अँगल, तुम्ही प्रोटेक्टर आणि Q पॉइंट पासून मग PQ प्लस PR 8.5. तर कंपास डिस्टन्स आणि ते एक आर्क काढायचा. समजा ह्याला आपण नाव दिलं S, दिलं S काढायचं. समजा हा इथं आला, मग काय करायचं, S आणि R जॉईन करून घ्यायचं. S आणि R काय करायचं, जॉईन करून घ्यायचं. आणि SR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतो आपण, इथं ठेवायचं कंपास, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. इकडे कार काढायचा, इकडे कार काढायचा. पॉइंट हा कंपास इथे उचलायचा, S वर ठेवायचा, इकडे कार काढायचा, इकडे कार काढायचा. हा काय झालायचा, अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्याच्या नंतर इथं जो पॉइंट मिळेल, ह्या पॉइंटला नाव द्यायचं P, आणि P आणि R जॉईन करून घ्यायचं. आता हे मी रफली काढल्यामुळे काय एवढं परफेक्ट येणार नाही, पण जेव्हा तुम्ही कंपासनी काढसाल तेव्हा सगळं ऍक्युरेट येईल. म्हणजे आपल्याला काय भेटलं, PQ प्लस PR किती आहे, 8.5. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. तर क्वेश्चन नंबर 2 पण असाच आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचंय, क्वेश्चन नंबर 2 की ज्यामध्ये आपल्याला XYZ कन्स्ट्रक्ट करायचंय. YZ दिलेला आहे 6 सेंटीमीटर, XY प्लस XZ दिलेला आहे 9 सेंटीमीटर, अँगल XYZ दिलेला आहे 50 डिग्री. तर फर्स्ट ऑफ ऑल तर काय करायचं, बेस साइड काढायचं. बेस साइड किती आहे, 6 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर. मग अँगल XYZ म्हणजे अँगल Y किती आहे, 50 डिग्री. तो इथे 50 डिग्रीचा अँगल काढायचा, एक्सटेंड करायचा. दोन साइडची ऍडिशन किती आहे, 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं, एक आर्क काढायचा. हे एक ह्याला नाव दिलं आपण, काय नाव देऊ, इथे P नाव दिलं समजा. सो P आणि Z जॉईन करून घ्यायचा आणि PZ चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढतो आपण, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, इकडे कार काढायचं, इकडे कार काढायचा, इथं ठेवायचं, इकडे कार काढायचं, इकडे कार काढायचा. हा काय झाला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग हा बायसेक्टर जिथं मीट होतो, भेटतो, तिथं नाव काय द्यायचं, X. आणि X आणि Z जॉईन करून घ्यायचं. सो कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हा चॅप्टर फार इझी आहे. सिंपली आपण कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पण असाच आहे
की ज्यामध्ये आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ज्यामध्ये BC इक्वल टू दिलेला आहे 4.2, अँगल ACB दिलेला आहे 50 डिग्री आणि AB प्लस AC आहे 9.8 सेंटीमीटर. मग काय करायचं, फर्स्ट बेस साइड काढायची. बेस साइड कोणत्या याच्यामध्ये, BC काढायचं, दॅट इज 4.2 सेंटीमीटर BC. नो, BC नाही करायचं, CB लिहायचं आपण. का बरं, कारण इथे अँगल कोणता आहे, C आहे, CB. आणि अँगल C किती आहे, 50 डिग्री. इथे 50 डिग्री अँगल काढायचा. काढल्याच्या नंतर AB प्लस AC किती आहे, त्याच्यामध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे, A पॉइंट. म्हणजे हा इथे A पॉइंट आला पाहिजे. 9.8 डिस्टन्स घ्यायचं आणि इथे एक आर्क काढायचा. आर्क काढला, त्याला नाव दिलं आपण D आणि B जॉईन करून घ्यायचा आणि DP चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काढतो आपण, अर्धपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, इकडे एक आर्क काढायचं, इकडे एक आर्क काढायचा, इथं ठेवायचं, इकडे एक आर्क काढायचा, इकडे एक आर्क काढायचा. हे जेव्हा आपण जॉईन करू, हा काय असेल याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा कुठे भेटला, इथे भेटला, त्याला नाव द्यायचं A आणि A आणि B जॉईन करून घ्यायचं. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल ABC. समजलं, फार इझी आहे 4.1. आता लास्ट क्वेश्चन 4.2 मधला क्वेश्चन नंबर 4. हा थोडा वेगळा आहे, की ज्यामध्ये ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि BC इक्वल टू 3.2, अँगल ACB इक्वल टू 45 डिग्री and perimeter is given. Perimeter of triangle is given. Perimeter of triangle equal to 10 centimeter. आता मला सांगा, ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला एक साइड माहित आहे, तर उरलेल्या दोन साइडची ऍडिशन आपण काढू शकतो. जेव्हा आपण 10 मधून 3.2 मायनस करू, तर उरलेलं काय असेल, 6.8 जे असेल, हे उरलेल्या दोन साइडची ऍडिशन असेल ना ट्रायंगल ABC मध्ये. AB प्लस BC प्लस AC इक्वल टू किती आहे, 10 आहे. पण आपल्याला BC माहित आहे किती आहे, 3.2. मग हे मायनस केल्यानंतर किती भेटतं आपल्याला, AB प्लस AC किती भेटलं आपल्याला, 10 मायनस 3.2 म्हणजे काय भेटतंय, 6.8 झालं. म्हणजे आपला दोन साइडची ऍडिशन माहित झाली. बेस साइड काढायची 3.2, CB काढायची, कारण अँगल C दिलेला आहे हा इथं. मग किती, 45 डिग्री अँगल काढायचा आणि त्यानंतर AB प्लस AC किती दिले, 6.8 डिस्टन्स घ्यायचा, एक आर्क काढायचा, हे जॉईन करून घ्यायचं. ह्याला नाव समजा आपण D दिलं, तर इथं D नाव दिलं आणि मग DB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. काय करायचं, अर्धपेक्षा जास्त डिस्टन्स, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, इथं डिस्टन्स, इथं ठेवायचं, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क जॉईन करून घ्यायचं. हा जो पॉइंट असेल हा असेल A आणि AB जॉईन करून घ्यायचं, ABC. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स प्रॅक्टिस सेट 4.2. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 4.2 घेऊ. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.